नमस्कार, मी सुवर्णा। एक महत्त्वाची बातमी या बुलेटिनच्या सुरुवातीला। थायलंडमध्ये चाइल्ड केअर सेंटरवर गोळीबार झालेला आहे। गोळीबारात 32 जणांचा मृत्यू झाला। या घडीची सगळ्यात मोठी घटना आहे। थायलंडमध्ये चाइल्ड केअर सेंटरवर गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। ही प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचतेय। थायलंडमध्ये चाइल्ड केअर सेंटरवर गोळीबार झाला। आता थायलंडमध्ये नेमका कुठल्या भागामध्ये हे चाइल्ड केअर सेंटर आहे, कुणी गोळीबार केला, किती जण होते, या सगळ्या विषयीची माहिती मिळायची आहे, कारण अत्यंत प्राथमिक माहिती समोर आली आहे। चाइल्ड केअर सेंटरवर गोळीबार झालेला आहे थायलंडमध्ये आणि या गोळीबारात 32 जणांचा मृत्यू झालाय। अत्यंत धक्कादायक घटना आहे। चाइल्ड केअर सेंटरवर गोळीबार करण्यात आलाय आणि 32 जणांचा मृत्यू झालेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। छायाचित्र काही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। प्रशांत, अत्यंत धक्कादायक घटना। बरोबर, अतिशय धक्कादायक घटना आहे। खास करून जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की थायलंडमध्ये एका व्यक्तीकडून ज्या पद्धतीने गोळीबार करण्यात आला त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे। ही अतिशय धक्कादायक घटना आहे की चाइल्ड केअर सेंटर जे आहे त्या चाइल्ड केअर सेंटर ही घटना घडली आहे आणि यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाले आहे त्या संदर्भात जर माहिती मिळते की हे सगळे विद्यार्थी जे आहेत, लोक जे आहेत, हे चाइल्ड केअर सेंटरमध्ये आले होते आणि जवळपास ज्या पद्धतीने संख्या वाढत आहे मृत्यूची, थेट गोळीबार केलेला आहे। कुठल्या मनस्थितीत गोळीबार केला या संदर्भातील माहिती पुढे येईल लवकरच, पण ज्या पद्धतीने माहिती मिळते ही अत्यंत धक्कादायक आहे की चाइल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबार झाला आहे। स्टुडिओ नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जसं आमचे प्रतिनिधी प्रशांत सांगत होते की धक्कादायक घटना आहे। आरोपीने स्वतःवर सुद्धा गोळी झाडलेली आहे। मात्र चाइल्ड केअर सेंटरवर गोळीबार करण्यात आलेला आहे। थायलंडमधली जरी ही घटना असली तरी 32 जणांचा मृत्यू झालाय आणि प्राथमिक माहिती हा आकडा अधिक वाढूही शकतो, पण अत्यंत या घडीची सगळ्यात मोठी बातमी, धक्कादायक बातमी। थायलंडमध्ये चाइल्ड केअर सेंटरवर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये 32 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे। ज्यानं गोळीबार केला त्यानं स्वतःवर सुद्धा गोळ्या झाडलेल्या आहेत। नेमका हा गोळीबार त्यानं का केला, त्याचा मागचा उद्देश काय होता, हे सगळं समोर यायचंय।